नमस्कार मैत्रिणींनो, कोमल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी कोमल आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे आपला क्लासचा पहिला दिवस. मी तसं तर मी 1 तारखेपासूनच चालू करणार आहे असं सांगितलं होतं. भरपूर मैत्रिणी प्रतीक्षेत आहेत की हा आपला क्लास कधी चालू होतोय. भरपूर जणी एक्सायटेड आहेत हा क्लास पाहण्यासाठी आणि भरपूर जणी जॉईन पण झालेले आहेत आपल्याला. भरपूर जणींची ब्लाऊज शिकण्याची इच्छा आहे. तर आपण सुरुवातीला ब्लाऊजच घेणार आहोत आणि तेही रेग्युलर क्लास असणार आहे ब्लाऊजचा. आणि तुम्ही रेग्युलर तुमच्या वेळेनुसार पाहिजे तेव्हा कुठेही न जाता, कुठेही पैसे न घालवता हा क्लास आपला घर बसल्या तुम्ही करू शकता. अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. लहान छोट्यातली छोटी गोष्ट मी जसं की म्हणलं होतं मागच्या पण व्हिडिओमध्ये, मी तुम्हाला मशीनची ओळख करून देण्यापासून अगदी शेवटपर्यंत सांगणार आहे. ब्लाऊजचे जे 3-4 काय प्रकार आहेत ते मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि सुरुवातीला मी सोप्या पद्धतीतूनच जाणार आहे. त्यामुळे भरपूर जणी मैत्रिणी आपल्या क्लाससाठी एक्सायटेड आहेत. मला थोडं डिले झालं तर भरपूर जणींचे मला मेसेज आले की ताई आपला क्लास कधी चालू होतोय, कधी होतोय. म्हणजे त्यांची ही एक्साइटमेंट बघूनच मला खूप भारी वाटलं. आणि खरं तर डिले झाल्यामुळं मी तुमची माफी मागते पहिलं तर. आणि आता आपला आज क्लासचा पहिला दिवस आहे. तर पहिला दिवस म्हणलं की शाळेतला असो किंवा क्लासचा असो सेमच असतो. म्हणजे पहिल्या दिवशी काय असतं की एकमेकांची ओळख करून देणं हे असतं. तर हे बघा मी कोमल महेंद्र निकम माझी स्वतःची ओळख करून देते. मी सगळे प्रकारचे ब्लाऊज, सगळे प्रकारचे ड्रेस, ऑल डिझायनर 12 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे. आणि तो क्लास कोणता कसा केला हे मी नंतर तुम्हाला सांगणार आहे. पण सध्या तर एवढं सांगते की माझा 10-12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मला ड्रेस, नऊवारी हे सगळं मी स्टिच करते. आणि आता आपल्या क्लासवर जे मी बेसिक तुम्हाला फ्री शिकवणार आहे ते आहे ब्लाऊजचं स्टार्टिंग आणि नंतर आपण ड्रेसचं घेणार आहे. मी तर आता माझी ओळख करून दिलेली आहे. आणि आता तुमचं काय असेल तर मला तुम्ही कॅप्शनमध्ये सांगा कोण कुठून माझा व्हिडिओ बघते आणि कोण म्हणजे कुठल्या गावातून माझ्या क्लासला जॉईन झालेत हे मला पण कळलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुमचं नाव, तुमचं गाव कुठून आहे ते. माझं गाव हे बघा, मी दौंडमधून आहे. माझं गाव सांगायचं राहिलं. मी दौंडमधून आहे. आणि मी SRP कॅम्पमध्ये राहते. आणि इथूनच मी घरातूनच तुम्हाला क्लास देणार आहे. कारण ऑफलाईन आपल्याकडे शिकायला भरपूर इच्छुक आहेत. पण ऑफलाईन मी घेऊ शकत नाही कारण माझ्याकडे भरपूर कस्टमर आहे. ऑलरेडी भरपूर कस्टमर, मी त्यांना वेळ अजिबात देऊ शकत नाही. माझ्याकडे म्हणजे तेवढा वेळच नाही आहे की मी ऑफलाईन त्यांना शिकवू शकते. आणि त्यामुळेच मी त्यांच्या आग्रहास्तव आणि आपल्याला ऑनलाईन पण भरपूर जणींनी विचारलं होतं की त्या ऑनलाईन क्लास चालू करताय का, तर खास त्यांच्यासाठी सुद्धा आपण हा क्लास चालू केला आहे. म्हणजे सगळे शिकून निघतील ह्यासाठी आपण क्लास चालू केलेला आहे. चला तर ह्या गप्पा आता आपल्या होतच राहतील. यामध्ये जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला स्टार्टिंगला मशीनची ओळख करून देते. हे बघा, इकडं माझी हाय स्पीड मशीन दिसते, त्यावर नाही शिकायचं आहे आपल्याला. आपल्याला शिकायचं आहे ते ही माझी साधी मशीन बघा. ही माझी सुरुवातीची मशीन आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा, ही साधी मला लग्नात सगळ्यात पहिल्यांदा ही मशीन माझ्या मिस्टरांनी लग्न झाले की पहिल्याच महिन्यात दिलेली आहे. हिच्यापासूनच माझी जर्नी झालेली आहे. गेले 10 वर्ष झालं मी ह्याच मशीनवर शिवते आणि ह्याच मशीनवर मी भरपूर सारे कस्टमर कमावलेत आणि भरपूर शिकले. ह्या मशीनसोबत माझी भरपूर गट्टी जमलेली आहे. खरं तर ही माझी पहिली लक्ष्मी, माझी मैत्रीण आहे. हिच्यावरच जास्त मी टाईम स्पेंड करते. तर हे बघा, हे जे ऑइल आहे हे ह्या मशीनचं ऑइल आहे. आणि ह्याच मशीनला हे जो ऑइल मशीनला करायचं आहे, 2-3 दिवसांनी या मशीनला ऑइल करायचं असतं. आणि ही माझी मशीन आहे ती 2 in 1 आहे. यामध्ये पिकोसुद्धा केला जातो. इथली फक्त सेटिंग चेंज करायची असते आणि इथला दाब चेंज केला की यामध्ये पिको होतो. आणि आता ही सध्या मशीन मी फक्त पिकोसाठी वापरते कारण हाय स्पीड मशीन आहे ती मी शिवण्यासाठी घेतलेली आहे स्पेशल, आणि पिकोसाठी ही मशीन आहे. तर हे बघा, क्लाससाठी आपल्याला लागणार आहे तो हा मेजरमेंट टेप लागणार आहे आपल्याला सुरुवातीला. तुम्ही पाहू शकता हे 2 टोक आहेत. यामध्ये भरपूर जणींचं कन्फ्यूज असतं की जे नवीन असतं त्यांचं की इकडून मेजरमेंट घ्यायचं का इकडून, कारण इकडून आणि इथून
सेमच अंक दिसतात, पण इथं खाली आहेत ते सेंटीमीटरचे माप आहेत, म्हणजे माप आहे हे. आणि हे जे आहे ते इंचावरचं माप आहे इथं जे आहे ते. हे बघा, ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत 1 इंच असते आणि ह्या पॉईंटपासून इथं ट्रायंगल शेप आहे तो अर्धा इंचाचा असतोय. आणि मधले हे 2 ज्या रेषा आहेत का, हे बघा 1 आणि 2 ही 1.25 इंचाची असते. आणि आपल्याला मेजरमेंट घेताना ह्याच साईडने घ्यायचं आहे आणि ह्या साईडला फक्त मीटरवरचं मेजरमेंट असते, ह्या साईड वापरायची नाही, फक्त ही साईड मेजरमेंटला वापरायची आहे. आणि नंतर लागतं आपल्याला महत्त्वाचं म्हणजे हे असले जुने न्यूजपेपर वापरलेले, याच्यावरच अगोदर सुरुवातीला आपल्याला ब्लाऊजचं कटिंग करून घ्यायचं आहे. मेजरमेंट यावरच सगळी मेजरमेंट टाकायचं आणि नंतर यावर कटिंग केल्यानंतर आपण मेन फॅब्रिकवर कटिंग करणार आहोत. नंतर लागते ते हे स्केल लागते आपल्याला रेषा आखण्यासाठी, ही स्केल लागतेच आपल्याला सरळ रेषा मारण्यासाठी. कारण ब्लाऊजची कटिंग व्यवस्थित असेल तरच फिटिंग पण व्यवस्थित बसते, त्यामुळं ही स्केल सगळ्यांकडे असणं गरजेचं आहे. नंतर आपल्याला लागते ह्या दोन कात्र्या त्या आपल्याला लागणार आहेत. ही आहे ती ही फक्त कापड कटिंगसाठी आपण वापरणार आहोत आणि ही जी आहे ती ही पेपर कटिंगसाठी वापरणार आहोत. ही जर कात्रीने आपण पेपर कटिंग केले ना तर ह्याची धार पटकन निघून जाते आणि कापड कट करताना भरपूर प्रॉब्लेम येतो. त्यामुळे 2 कात्री वापराव्याच लागतात आपल्याला. आणि नंतर हे हुक ब्लाऊज शिवल्यानंतर बसवायला लागतात, ती हुक हे तर सगळ्यांना माहीतच आहे. तरी पण आपण अगदी स्टार्टिंगपासून आपला क्लास देतो, त्यामुळं मी सगळ्यांची ओळख करून देते. आणि नंतर ह्या लागतात त्या ह्या अशा प्रकारच्या पिना आपल्याला लागणार आहेत. ह्या कुठं कशा वापरायच्या हे मी नंतर तुम्हाला सांगेल. आणि हे बघा, नंतर हे आहे ते स्टिच ओपनर आपल्याला लागतं. नंतर हा चॉक पण आपल्याला लागतो, जे फॅब्रिकवर मार्किंग करायला हा चॉक पण आपल्याला लागणार आहे. नंतर हे असं टेस्टर, छोटा टेस्टर, हे मला सुई चेंज करण्यासाठी लागतं आणि मी याने बॉबिनसुद्धा भरते. बॉबिन संपल्यानंतर याने बॉबिनसुद्धा भरायला मदत होते. आणि नंतर लागणार आहे आपल्याला हा आर्महोल शेप. जर कोणाला आर्महोल शेप द्यायला भरपूर प्रॅक्टिसनी पण आर्महोल शेप येत नाही, चुकतोय, तर तुम्ही ह्या शेपरचा वापर करू शकता. आणि हा शेपर पण कसा वापरायचा ते मी तुम्हाला वेळोवेळी सांगेल. आणि नंतर ह्या 2 स्केल, ह्या स्केल पण आपल्याला लागतात. ह्या पण पुढे कसं जसं जसं आपण पुढे जाईल तसं ह्याचा यूज मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे नोटबुक, अशी नोटबुक असणं गरजेचं आहे. हे बघा, ही नोटबुक असणं गरजेचं आहे. याच्यावर आपण आपली स्वतःचं माप लिहायचं, म्हणजे जे ब्लाऊजला माप लागतं ते याच्यावर आपण लिहिणार आहोत. त्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि पहिल्यांदा आपण 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत. पहिल्यांदा म्हणजे आपण अगोदर सुरुवातीला सोप्यापासून जाणार आहोत. 4 टक्सचं कसं सोपं असतं आणि कटोरीचं थोडं अवघड असतं. म्हणजे काही मैत्रिणींना कटोरी कुठं कशी वाढवायची हे पण माहीत नसतं. अगदी डीपमध्ये आपण नॉलेज देणार आहोत. मग त्यासाठी आपण 4 टक्सचं कटिंग करणार आहोत. ते आपल्याला नेक्स्ट क्लासमध्ये मिळणार आहे. आज आहे तो फर्स्ट डे असतो, तो फक्त आपली एकमेकांची ओळख करून देण्यात, वस्तूंची ओळख करून देण्यासाठीच असतो. आणि कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका तुम्ही कुठून आहात आणि तुमचं नाव गाव हे मला सांगा, म्हणजे मला पण समजेल. आणि आजच्या क्लासपुरतं एवढंच होतं. उद्या तुम्हाला मी 4 टक्स ब्लाऊजचे मेजरमेंट कसं घ्यायचं आणि ते कसं मांडायचं, म्हणजे कसं काढायचं हे मी तुम्हाला कटिंग शिकवणार आहे. त्यासाठी मी जे तुम्हाला साहित्य सांगितले ते साहित्य तुम्ही अवेलेबल करून ठेवा आपल्याकडे स्वतःकडे. आणि त्या आधी सुरुवातीला आपण स्वतःचाच ब्लाऊज शिकणार आहोत, त्यामुळे स्वतःचा एक ब्लाऊज परफेक्ट येणारा ब्लाऊज एक असू द्या, आपण तो नेक्स्ट क्लासमध्ये करणार आहोत. आणि असंच
आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल आणि कोणाला ब्लाऊज शिवायला आवडते, लांब जाऊन शिकू शकत नाही, त्यांना आपला हा व्हिडिओ शेअर करा, त्या पण जॉईन करतील. अगदी डीपमध्ये आपण शिकवतोय त्यामुळे त्यांना पण खूप गरज होईल, गरज म्हणजे असेल तर त्यांना पण खूप उपयोगी पडेल हा क्लास आपला. अगदी आपण आता जसं म्हणलं की मी मशीनची ओळख करून देण्यापासून मी घेणार आहे, तर अगदी डीपमध्ये अगदी छोट्या अशा भरपूर मैत्रिणी आहेत की त्यांना नाही होत बाहेर जाणं, शिकायची इच्छा असते पण घर लांब असतंय, गाव लांब असते, लेकरं बाळं लहान असते, पण त्यामुळे जाणं होत नाही. आणि माझा क्लास ऑनलाईन करायला पण भरपूर जणी होत्या लाईव्हमध्ये, पण मी ठरवलं की नको, हा ऑनलाईन क्लास म्हणजे कसं लाईव्ह दिला की तेवढ्यापुरतं जॉईन असते, नंतर तो रेकॉर्ड सेव्ह होत नाही आहे व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ आपण शेअर केल्यानंतर तुम्ही पाहिजे तेव्हा तुमच्या टाईमनुसार हा क्लास तुम्ही पाहू शकता, बघू शकता. अगदी डीपपासून क्लासच्या पहिल्या दिवसापासून क्लासच्या शेवटच्या दिवसापर्यंत, म्हणजे हा क्लास आपला फक्त 1 महिना असणार आहे बेसिकचा. आणि या क्लासमध्ये मी सांगितलेलंच किती ब्लाऊज शिकवणार आहे, ते सगळे बेसिकमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहेत. चला तर मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चलो बाय.